जय मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता हे मोलाचे दिवस आहे. कारण की आता 14 तारखेपासून आपले पेपर चालू होणार आहे. बरेच जिल्ह्याचे पेपर सेटच्या तारखा येणार आहे, आय कार्ड येणार तुमचे. आणि त्याच्यामुळे हे जे काही दिवस आता हे तुम्हाला महत्त्वाचे आहे, खूप महत्त्वाचे दिवस आहे. त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त सराव करा आणि थोडं रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. आता तुमचे ग्राउंड वगैरे सर्वांचे क्वालिफाय झाले आहे, म्हणजे बरेच लोकांची लिस्ट वगैरे लागायची म्हणा, बऱ्याच जिल्ह्यांची लागणार. आता तुमची 14 तारखेपासून घेण्याची तयारी आहे पोलीस भरतीचे पेपर. त्याच्यामुळे आता तुमचे सराव जे काही आहे पेपरचा तो जास्त करा. दिवसाला 2-3 पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपलं ॲप्लिकेशनही आहे अंकुश अनिलकर सर. या ॲप्लिकेशनवर तुम्हाला पेपर सेट भेटून जाणार 200 ते 300 एकदम नॉमिनल फीमध्ये. तुम्हाला जे काही हुबेहूब पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहे, म्हणजे जे 100 मार्काचे तुमचा जो काही पेपर येते त्याच्या तऱ्हेनं अरेंज केलेले आहे. त्याच्यामध्ये 200 रुपयाचा तो जो काही कोर्स आहे तो परचेस करू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला 100पेक्षा जास्त पेपर सेट तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळणार आहे. ठीक आहे ना. तर तुम्ही लगेच तुमचं आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यातून पेपर सेट तुमचं तयारी करू शकता. ठीक आहे ना. तर जे काही ड्रायव्हरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण ते स्पेशल त्याच्यामध्ये स्पेशल ड्रायव्हरच्या विद्यार्थ्यांसाठी एक टेस्ट टाकणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायव्हरचे जेवढे काही प्रश्न आले होते ड्रायव्हिंगचे, जे काही चालकसाठी येतात, वेगळे प्रश्न येतात, ते सर्वचे सर्व आपण एक कंपाईल करून त्याच्यामध्ये एक ते दोन पेपरमध्ये ते अरेंज करणार आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे तो कोर्स जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये ते प्रोव्हाइड होऊन जाईल. ठीक आहे ना. आता तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यातून तो कोर्स परचेस करून तुमची तयारीला एकदम गती द्यायची आहे. ठीक आहे ना. आज आपलं जे काही लेक्चर आहे ते सरासरी या टॉपिकमधून आहे. सरासरी या टॉपिकला आपले 2-3 लेक्चर झाले आहे. तर आता हे 3रं-4थं लेक्चर आहे त्या सरासरी या टॉपिकमधलं. जेवढे प्रश्न आलेले होते पोलीस भरतीला ते सर्वचे सर्व इथं घेतले आहे. मी एक डिटेल पद्धतीने सांगेन, त्याच्यानंतर त्याला शॉर्टमध्ये कसं करायचं ते पण सांगणार. ठीक आहे ना. चला तर आपण सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. बघा, एक संख्याची सरासरी म्हणते 15 आहे. त्यापैकी एक संख्या 15 आहे. ही संख्या सोडून उरलेल्या संख्यांची सरासरी किती? तर सरासरीचं आपल्याला बेसिक माहीत असेल, एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या केलं तर आपल्याला सरासरी मिळते. आणि सरासरी गुणेला जर एकूण संख्या केलं तर काय मिळते सर? एकूण संख्यांची बेरीज मिळते. बरोबर ना. तर बघा, एक संख्यांची सरासरी दिली आपल्याला 15. तर एक संख्यांची सरासरी दिली आपल्याला 15. तर x गुणेला जर आपण 15 केलं तर या 15 संख्यांची आपल्याला बेरीज प्राप्त होऊन जाणार सर 15x. 15x काय झाली? बेरीज. या 15x संख्यांची बेरीज. x संख्या होत्या, यांची सरासरी 15 होती. तर सरासरी गुणेला जर एकूण संख्या केलं तर आपल्याला एकूण संख्यांची बेरीज प्राप्त होते. तर 15x आली बेरीज. त्यापैकी म्हणते एक संख्या 15 आहे. ही संख्या सोडून आता त्यापैकी एक संख्या 15 आहे आणि ही संख्या सोडायची आहे. म्हणजे या बेरजेमधून सर ही 15 संख्या काढून टाका म्हणते. म्हणजे या बेरजेमधून ही 15 संख्या जर काढून टाकली, 15व्या नंबरची जी काही संख्या होती, एक संख्या होती 15 होती, त्याची किंमत ती काढून टाकली, तर आता राहिलेल्या जे काही संख्या असतात त्यांची बेरीज किती सर? तर त्यांची बेरीज सर 15x - 15 राहणार. ठीक आहे ना. आता ही राहिलेल्या संख्यांची बेरीज आहे. आता सरासरी सांगा म्हणते. तर संख्या किती होत्या? x संख्या होत्या. याच्यामधून ते एक काढून टाकली आपण. आता या संख्यांची संख्या म्हणजे संख्याची किंमत किती झाली? तर x - 1 झाली. आता ह्या संख्या एवढ्या संख्या आहे आणि हे त्यांची बेरीज आहे. या संख्येने जर याला भाग दिला तर आपल्याला मिळेल काय? सरासरी. तर आपलं प्रश्नाचं उत्तर किती राहणार? 15x - 15 भागेला x - 1. तर ही यांची सरासरी राहणार. बघा, खूप छान प्रश्न होता. कुठे विचारला? वाशिम जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये. चला आगे. कुणालने म्हणते एका दुकानातून 65 पुस्तके 1050 रुपयाला विकत घेतली. दुसऱ्या दुकानातून 50 पुस्तके 1020 रुपयाला विकत घेतली. तर त्याची खरेदी किंमत प्रति पुस्तक सरासरी किती असेल? तर बघा, टोटल त्याने कुणालने 1050 मध्ये 65 पुस्तके खरेदी केली. नंतर 1020 ला 50 पुस्तके खरेदी केली. आता त्याने एकूण किती सरासरी पुस्तके म्हणजे किती प्रति पुस्तक खरेदी केलं म्हणते. ते एकूण खरेदी जर पाहिलं त्याची किती आहे सर? ते एकूण खरेदी होते सर त्याची 2070. किती होते? 2070. मी आणखी व्यवस्थित सांगतो. बघा, 1050 आणि 1020 एकूण जर खरेदी पाहिली त्याची तर किती होणार? 2070 रुपये. 2070 मध्ये इथे 65 पुस्तके खरेदी करताय, बरोबर ना. बघा, 65 पुस्तके नंतर किती पुस्तके? 50 पुस्तके. टोटल जर केले तर 2070 मध्ये सर त्याने 115 पुस्तके खरेदी केले. तर एका पुस्तकाची किंमत किती? याला 115 ने भाग द्या तर आपल्याला एका पुस्तकाची पुस्तकाची किंमत निघेल. बघा, 5 ने जर भाग दिला सर तर 5 दोन्ही 10 होते आणि 5 त्रिक 15. वरत 5 ने भाग दिला तर 5 चोक 20, खाली राहणार 7, परत 5 एका 5, खाली राहणार 2, 5 चोक 20. आता 23चा पाढा म्हणाच लागते. तुमची इच्छा असो नसो तरी तुम्हाला आता 23चा पाढा तर म्हणणेच आहे. बघा, त्या 23चा पाढा म्हणायचा तर आपल्याला 23चा पाढा येत नसेल तर आपण असं करायचं, चौथीत जसं करत होतो ना आपण त्या पद्धतीने करा. बघा, तर 23 एका 23, 23 दोन्ही तर माहित आहे 46 होतात. 2 पर्यंत तर कोणाची अवकाश राहते बोलायची, बरोबर ना. तर पाडा वगैरे 2 पर्यंत कोणी म्हणून टाकतं. 23 एका 23, 23 दोन्ही 46 होणार सर. इथं 41 वरती जाणार तर 23 एका 23 देऊन द्या भाग. ठीक आहे ना. आता किती राहणार? 11 मधून 3 मायनस झाले, 11 मधून 3 मायनस झाले तर सर 8 राहते. आजचा परत दिला तर 4 मधून जर 3 मायनस झालं 1 राहणार, इथं राहणार 4.
बरोबर का नाही? 184. आता काही केले आपल्याला 184च्या जवळपास 23च्या पाड्यामध्ये नंबर शोधायचा आहे. तर बघा आता इथे जुगाड सांगतो तुम्हाला कसं लावायचं. इथे याचा एकक स्थानचा अंक किती आहे सर? 4 आणि याचा अंक एकक स्थानचा अंक किती आहे? 3. आता 3ला आपण आठवण्याचा प्रयत्न करा. मग 3ला कोणत्या संख्येने गुणाकार केला म्हणजे एकक स्थानी 4 येऊ शकते. मग तुम्ही असं बोलायला लागले तर सर म्हणून तुम्ही 3 गुणिले जर 8 केले ना तर तुमच्या एकक स्थानी येऊ शकते 4. उत्तराच्या एकक स्थानी 4 येऊ शकते ना आपल्याला 4च पाहिजे. तर बघा 8 त्रिक किती होते? 24. 24 4 हातचे आले 2. 8 दोन्ही 16 आणि 16 2 किती होते? 18. अरे वा, आपला पाडा तयार झाला. वा, गजब काम झालं. बरोबर ना? गजब काम झालं की 23 8 होते 184. आपल्याला माहित नव्हतं 23 8 आपण 184 केले. पूर्ण भाग गेला तर आपलं उत्तर किती आलं? एका पुस्तकाची खरेदी किंमत किती? सरासरी किंमत किती असेल? 18 रुपये. 18 रुपये प्रति पुस्तकाची खरेदी किंमत असेल. ठीक आहे ना? खरेदी प्रति पुस्तक किती असेल? 18 रुपये. अशा पद्धतीने थोडासा भाग देण्याचा प्रयत्न करायचा. थोडं चालण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चलो आगे. 5 जणांचे प्रति महिना उत्पन्न जर अनुक्रमे रुपये 1132, 1140, 1144, 1136, 1148 असेल तर त्यांची सरासरी काय? आता एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या करा, त्याने उत्तर काढा. नाही तर मी त्या दुसऱ्या पद्धतीने सांगतो, दुसऱ्या मेथडने सांगतो आपला शॉर्टकट पद्धतीने. पहिले तर याला डिटेल सांगतो, डिटेल झाल्यावर त्याला शॉर्टमध्ये सांगणार. बघा 5 जण आहे म्हणजे 5 व्यक्तींचे उत्पन्न दिलं महिन्याचा प्रति 1132, 1140, 1144, 1136 आणि नंतर आहे 1148. या 5 जणांचं हे झालं उत्पन्न. याला जर आपण बेरीज दिला, 5ने भाग दिला ना सर, तर या 5 लोकांचे सरासरी उत्पन्न मिळून जाणार. बघा करा मग बेरीज. 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 0 आजचे आले 2. 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, 17 आणि 3 20, 20 0 आजचे आले 2. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7. बरोबर. आता 1 2 3 4 5 म्हणजे 5700 बेरीज झाली सर. आणि भागेला येणार 5. भागेला किती येणार? 5 येणार. आता 5ने जर उत्तरला भाग दे म्हणजे या बेरजेला भाग दिला तर आपली सरासरी निघते. बघा 5 1 5, 5 1 5, खाली राहणार 7, परत 5 1 5, खाली राहणार 2, 5 चौक 20 आणि 0. थोडं इमॅजिन करावं लागते आपल्याला भाग देताना. 1140 आपली आली सरासरी उत्तर. सरासरी किंमत किती असेल म्हणजे सरासरी त्याचं मासिक उत्पन्न किती असेल सर? 1140. वा, गजब टेक्निक आहे. ठीक आहे ना? या सर्वांची बेरीज करा, भागेला 5 करा, सगळं महाराष्ट्र उत्तर अशाच पद्धतीने काढणार. ठीक आहे ना? आता दुसऱ्या मेथडने काय करायचं होतं सर? तर अशाच पद्धतीने उत्तर काढायचं होतं का? आणखी आहे एक मेथड. ठीक आहे ना? हे समजलं तुम्हाला? तर बघा आता आणखी दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं होतं सर? 1140 उत्तर येते आपलं. आता आपण लावायचं थोडंसं डोकं. डोकं कसं वापरणार सर? तर 1132 आहे इथं, नंतर आहे 1140, नंतर आहे 1144, 1148 36 आहे, 1 2 3 4 आणि 5, 1148. बरोबर लिहिलं ना? आता आपण काय करायचं? आता आपण थोडं वापरायचं डोकं. डोकं कसं वापरायचं? आपण आपल्या मतानं काहीतरी ॲव्हरेज मानून घ्यायचं. आपल्याला जे वाटते ते मानून घ्या. समजा मी मानलं बा सर याचा ॲव्हरेज आहे 130, 1130 असं मानून घेतलं मी. 1130 याचा ॲव्हरेज आहे. या नंबरला पाहायला थोडंसं नजर घुमवली आणि म्हटलं हे 1130च्या जवळपास आहे. तुम्ही म्हणाल 1130 का? तर मी 1150 ही मानलं तरी उत्तर तेच येणार. मी मानलं 1150. याचा ॲव्हरेज किती आहे? 1150. तर 1150 मानण्यामागचा काय उद्देश होणार सर? तर 1150 पेक्षा हा थोडासा जास्त लांब जाणार नंबर. त्याच्यामुळे मी 30 मानत होतो. 30 मानलं असतं तर आपल्याला कमी जास्त थोडंसं वेळ आलं असतं. परंतु राहू द्या 1150 मानलं. 1150 पेक्षा ही संख्या किती लहान आहे सर? 18ने लहान आहे. ही संख्या 10ने लहान आहे सर. ही संख्या 6ने लहान आहे. ही सर जर पाहिलं तर ही 14ने लहान येते सर. आणि ही संख्या 2ने लहान येते 1150 पेक्षा. बरोबर. ओव्हरऑल जर इफेक्ट पाहिला सर, बघा हा सर्व मायनस आहे. या सर्वांची बेरीज होणार, चिन्ह कोणते येणार? मायनस. तर हे 18 आणि हे -2 म्हणजे किती होणार? 20. आणि हे झाले 20, हे 20 आणि हे 20, 40. 40 आणि 10 किती तर 50. म्हणजे 50 मायनस होणार सर. 50 काय झाले? कमी झाले. 50 काय होणार? 50 ची कमी होणार. 50 ची कमी होणार किती नंबर मागं? 1 2 3 4 5. 5 नंबर मागं 50 कमी सर. तर एका नंबर मागं किती कमी? तर ॲव्हरेज मध्ये सर 10 ची कमी करायला लागणार. म्हणजे जो काही तुम्ही ॲव्हरेज मानला होता तो 10ने कमी आहे. म्हणजे ॲव्हरेज किती आहे सर? 1140 आहे. वा, क्या गजब टेक्निक. बरोबर ना? तर 1140 ॲव्हरेज आहे. ठीक आहे ना? याही मेथडने करू शकता. नाही तर तुम्हाला डिटेल वाटत असेल तुम्ही डिटेल करू शकता. ठीक आहे ना? कुठे आला आता? पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024. आता नेक्स्ट 55 69 87 26 14 55 या संख्यांची सरासरी काढा. या संख्यांची सरासरी काढा. तर सुरुवातीला डिटेल सांगतो. बघा 55 दिलाय, नंतर दिला 69 87 26 14 55. एकूण नंबरची बेरीज भागेला एकूण संख्या 1 2 3 4 5 6.
किती नंबर आहे 6. भागेला येणार एकूण संख्या. करा यांची बेरीज. 5 आणि 4 9. 9 आणि 6 15. 15 आणि 7 15 आणि 7 किती होते? 15 आणि 7 होते सर 22. 22 आणि 9 31. 31 आणि 5 होते 36. 36 6 आजचे आले 3. बरोबर ना? 3 आजचे आले ते 3 आणि 5 8. 8 आणि 1 9. 9 आणि 2 11. 11 आणि 8 होते 19. 19 आणि 25 होणार 6 25. 25 आणि हे किती होते? 25 आणि 5 किती होते? 30. 30 म्हणजे 306 बेरीज आली. एकूण संख्यांची बेरीज किती आली सर? 306. याला जर 6 ने भाग दिला तर एकूण संख्यांची आपल्याला काय मिळते? सरासरी. एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या बघा. 6 1 6. 6 पंच होते सर 30 आणि 6 1 6. आहे उत्तर 51 येणार आपला ॲव्हरेज. याचा ॲव्हरेज किती येणार सर? 51. हे झालं त्याचं डिटेल. एकदा हे समजलं का पहा. डिटेल तर यायला पाहिजे. डिटेलमध्ये कोणाला काही अडचण नसायला पाहिजे. ठीक आहे ना? बरं. अशाच पद्धतीने निघालं असतं का सर? नाही, आणखी दुसरी पद्धतीने निघालं असतं. कसं? तर बघा, याला दुसऱ्या पद्धतीने सांगतो आता. तर 55 69 नंतर दिला 87 26 14 आणि नंतर दिलाय सर 55. 14 नंतर दिलाय 55. 1 2 3 4 5 6. 6 नंबर आहे. ठीक आहे. आता आपल्या मताने काहीतरी नंबर मानून घ्या. काय मानावं सर? तर असा नंबर मानायचा ज्याच्यावर 0 आहे. 0 आहे म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 0 वगैरे आहे. 40 50 60 असं नंबर मानायचं, जेणेकरून आपल्याला थोडं इझिली प्लस कमी जास्त करू शकतो आपण. ठीक आहे ना? आता या सर्व नंबरला पाहिलं आणि मानून घेतलं मी याचा ॲव्हरेज आहे 50. असं मानलं मी याचा ॲव्हरेज 50 आहे असं मानत आहे नाही, मानलं आपण 50 आहे. 50 पेक्षा हा संख्या किती जास्त आहे? 5 ने जास्त आहे. ही संख्या जर पाहिलं सर 50 पेक्षा ही संख्या 29 जास्त आहे, 19 जास्त येते. किती येते सर? 19 जास्त येते. बरोबर ना? 19 जास्त येते. 50 पेक्षा ही संख्या सर, तर ही जर संख्या पाहिली सर 37 न जास्त आहे. किती जास्त आहे? 37 न. आणि 50 पेक्षा ही जी काही संख्या 26 ही किती जास्त कमी आहे सर? तर 50 पेक्षा ही 24 ने कमी आहे. किती कमी आहे? 24. 50 पेक्षा ही संख्या जर पाहिलं 14 सर, तर ही येते आपल्याला 36 ची कमी. किती कमी येते? 36 कमी. आणि 50 पेक्षा ही संख्या किती जास्त आहे सर? 5 ने जास्त. किती जास्त आहे? 5 ने जास्त. आता काही नाही, आपल्याला थोडंसं डोकं वापरायचं आहे बघा. इथे काही कॅन्सल होत असेल तर करून टाका, नाही होत असेल तर राहू द्या. कॅन्सल होत असेल तर करा, बिंदास करा. बघा इथं प्लस 37 आहे आणि इथं मायनस 36 आहे. या दोघांना जर मी कॅन्सल केलं तर एक जास्त असं म्हणू शकतो. किती? एक जास्त असं म्हणू शकतो. ठीक आहे ना? तर बघा एक जास्त इथं किती झाले सर? हे 5 प्लस आहे आणि 19 प्लस आहे. या दोघांची बेरीज केली तर 24 प्लस होणार. 24 प्लस ना हा 24 मायनस कॅन्सल झाला. बरोबर का नाही? 24 मायनस कॅन्सल झाला. आता इथे 1 जास्त आहे आणि इथे 5 जास्त. 1 आणि 5 किती होते सर? 1 आणि 5 होते 6 जास्त. 6 जास्त. किती नंबर मागं? 1 2 3 4 5 6. 6 नंबर मागं 6 जास्त. तर ॲव्हरेज मध्ये किती जास्त सर? ॲव्हरेज मध्ये 1 जास्त. म्हणजे जो काही तुम्ही मानला होता ना ॲव्हरेज, तो 1 न जास्त. म्हणजे ॲव्हरेज किती आहे सर? 51 आहे. तर ह्या कंडिशन मध्ये आपलं उत्तर एकदम डोकं वापरलं तर थोडं व्यवस्थित उत्तर निघू शकते. नाही येत तर तुम्ही डिटेल करा आणि पुढे जा. चलो आगे. तर बघा यांची सरासरी किती? हे रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती. जेवढे पोलीस भरतीला आलेले मी सर्वचे सर्व प्रश्न एकदम टाईप वाईज अरेंज केले आहे बघा. 150 152 169 145 164 यांची सरासरी किती? तर बघा सुरुवातीला तर डिटेल सांगतो. 150 नंतर 152. राग नाही, लोभ नाही, सर्वांना डिटेल ज्यांना आवडत असेल त्यांनी डिटेल करा, ज्यांना शॉर्ट मध्ये पाहिजे त्यांनी त्या पद्धतीने करू शकता. 169 145 नंतर आहे 164. या सर्वांची काय करा? बेरीज. या सर्वांची बेरीज करा आणि भागेला करा एकूण संख्या. एकूण संख्या किती असेल? तर 1 2 3 4 5. 5च नंबर आहे नाही. या सर्व 5 न याला भाग द्या. एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या जर केलं तर आपल्याला काय मिळते? सरासरी मिळते सर. भाग द्या 5 न. बघा 5 आणि 4 9. 9 9 18. 18 आणि 2 20. 20 0 आजचे आले 2. 2 आणि 4 8. 8 आणि 6 8 आणि 14 सॉरी 8 आणि 14 किती? 8 आणि 4 किती होते सर? 12. 12 आणि 6 किती होते? 18. 18 आणि 5 23. 23 आणि 5 किती होते? 28. 28 2 हातचे आले 2. 2 आणि 1 3. 3 आणि 1 4 5 6 7. बरोबर आहे ना? 1 2 3 4 5. 5 आणि 2 7. किती आली? 780 बेरीज आली. भागेला जर 5 केलं तर आपल्याला ॲव्हरेज मिळेल. बघा 5 1 5 खाली किती राहतं बेटा? 2. 5 5 25 खाली राहणार 3. 5 30. म्हणजे याचं ॲव्हरेज किती येणार? 156. हा 156 आहे ना उत्तर? 156. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर येणार 156. आता त्या पद्धतीनं कसं केलं असतं सर? तर त्या पद्धतीनं ते एकदम हवाई नाही लागली असती, इतकं फास्ट उडालं असतं उत्तर. बघा 150
152, 169, 145 आणि 164. आता या पद्धतीनं कसं केलं असतं सर? याने तर एकदम हवाई नाही लागली असतं तर उत्तर निघालं असतं आपलं बघा. आता काय म्हणावं सर? तर काय म्हणावं? हाही मोठा प्रश्न आहे. तर मानून घेऊ सर आपण 150 याचा ॲव्हरेज आहे. याचा ॲव्हरेज किती आहे सर? 150. का सर 150 मानलं तर 150 पासून आपल्याला थोडंसं कमी जास्त करणे योग्य राहणार. मग 150 आपण ॲव्हरेज जर मानला यांचा, आपण किती मानत आहे? 150 याचा ॲव्हरेज आहे. 150 पेक्षा ही संख्या किती लहान आहे सर? काहीच लहान नाही, काहीच मोठी नाही आहे, 0 कमी जास्त आहे सर. तर 150 पेक्षा ही संख्या सर 2 ने मोठी आहे. 150 पेक्षा ही ही जर पाहिली ना सर, तर ही येते 19 जास्त. 19 काय येते? जास्त येते, बरोबर ना? 19 जास्त येतात. 19 जास्त झाले आणि इथे जर पाहिलं सर 5 ची कमी आहे. 150 पेक्षा 5 कमी आहे आणि ही जर पाहिलं तर ही सर 14 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 14 ने जास्त आहे. आता सर्वांची बेरीजच करून घ्या. 14 आणि 2 किती होते? 16. 16 आणि 9 किती होते बेटा? 16. बघा 16 प्लसवाले 16 आणि हे 19. या दोघांची बेरीज केली 15शी 5 चालला 1 आणि हे झाले 35 जास्त, बरोबर ना? या सर्वांची जर प्लस प्लसची बेरीज केली 35 जास्त आले. 35 जास्त म्हणजे 35 प्लस आणि 5 कमी. अजूनही किती जास्त आहे सर? अजूनही 30 जास्त आहे. किती जास्त आहे? 30 जास्त. किती नंबर मागं? 1 2 3 4 5. 5 नंबर मागं 30 जास्त सर. तर ॲव्हरेजमध्ये किती जास्त? 5 ने जर याला भाग दिला तर ॲव्हरेजमध्ये 6ची जास्त आहे. म्हणजे जो काही तुम्ही 150 ॲव्हरेज मानत होता तो 6 ने जास्त आहे. म्हणजे नवीन ॲव्हरेज किती आहे सर? 156 आहे. तर नवीन ॲव्हरेज किती आहे सर? 156 आहे. तुम्हाला जो मर्जी वाटते तो नंबर माना. कोणी म्हणून बा मी 150 मानतो, 160 मानतो, 170 मानतो, उत्तर तिथूनही निघणार आहे. नाही तर तुम्ही हे डिटेल करा, उत्तर तुम्हाला प्राप्त होते. चलो आगे. सतीशला गणितमध्ये 75, भाषेमध्ये 50, विज्ञानामध्ये 80, सामाजिक अभ्यासामध्ये 60 गुण मिळाले तर सरासरी गुण सांग. मग हे बॅक टू बॅक एकदम सारखे प्रश्न पोलीस भरतीला पडलेले. 75 भाषेमध्ये, नंतर 50 विज्ञानामध्ये, 80 सामाजिक अभ्यासामध्ये आणि सामाजिक अभ्यासामध्ये 60, बरोबर ना? 1 2 3 4 4 विषय होते ना, 4 विषयात हे गुण मिळाले. याला जर 4 ने भाग दिला तर आपल्याला सरासरी किती गुण मिळाले? तर करा यांची बेरीज. त्यांची बेरीज करायला गेलं तर इथे सर 5 आले ना 5 आणि इथं 14 14 आणि 5 किती होते? 19 19 आणि 7 जर केलं तर किती होते सर? 26. 265 भागीला 4 करा. 4 एक 4 आणि 4 सखम 24 होतात. 4 सकम किती झाले बेटा? 24. खाली किती राहणार? 2. खाली राहणार 2. परत 4 सकम 24. खाली किती राहणार? 1 राहणार. नाही येत असेल तर असं जा. 4 खाली राहणार सर 1. दिला पॉईंट घेतला 0. 4 दोन्ही 8. खाली किती राहणार? 2. 4 पंच 20. म्हणजे 66.25 येते. 66 पॉईंट आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर. ज्यांना असं भाग नाही येत त्यांनी असं चौथीवाला भाग द्यायचा, पण परंतु भाग द्यायचा. तर बघा आता आपल्याला त्या पद्धतीने करता आलं असंच. कोणते? त्या पद्धतीमध्ये सर्व काही जमते बघा. 75, 50, 80, 60. आता म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं नाही सांगून राहिले, त्याच्यातही सांगतो मी, असं काही नाही. पॉईंटमध्ये आलं म्हणून बघा. आता त्यामध्ये पण सांगतो. सांगा काय मानाचं ॲव्हरेज? तर आपल्याला मानलं आपण, मी मानलं याचा ॲव्हरेज आहे 80. होलसेल नंबर मानून घेतला 80. 80 नाही 70 मानला तरी चालते बघा. 80 पेक्षा आपण 70 मानून घेऊ. बघा 70 पेक्षा ही संख्या किती जास्त आहे सर? ही 5 ने जास्त आहे. 70 पेक्षा ही संख्या सर 20 ने लहान आहे. 70 पेक्षा ही संख्या 10 ने मोठी आहे आणि 70 पेक्षा ही संख्या सर 10 ने लहान आहे, बरोबर ना? 70 पेक्षा 10 ने लहान आहे. इथं 10 जास्त, इथं 10 कमी, कॅन्सल. इथे जर पाहिलं 5 जास्त आणि 20 कमी, अजूनही किती सर? 15ची कमी आहे. 15ची काय कमी आहे? 15ची कमी किती नंबर मागं सर? तर 15ची कमी सर 4 नंबर मागे. ते एका नंबर मागं किती कमी? तर 4 ने याला भाग द्या. 4 त्रिक किती होतं? 12. 4 त्रिक 12 होतं, बरोबर ना? खाली राहणार 3. 4 त्रिक 12 झाले ना, खाली राहणार 3. 3ला तर 4 ने भाग जात नाही, मग पॉईंट दिला. 4 7 किती होते? 28. खाली राहणार 2. एकदा पॉईंट ठेवला, 0 घेतात आणि 4 पंच 20. म्हणजे सर 3.75 ची कमी करायची आहे. तर 3.75 जर इथून कमी करून टाकले तर आपलं उत्तर किती राहणार सर? 66.25. आपलं उत्तर किती राहणार? 66.25. तर 3च्या जागी तुम्ही 4 हटवून टाका. तर 70 मधून 4 मायनस झाले किती राहते? 66. कधी पॉईंट मधून एखादी संख्या लहान संख्या असेल तर 1 ने वाढून संख्या मायनस करायची, तर उत्तर आपल्याला बरोबर येते. ठीक आहे, चलो आगे. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये. करा एकदा ट्राय. बघा डिटेल काय म्हणते. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये.
तर 9 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे सर? 25 रुपये. तर 9 गुणिले जर 25 केलं तर या 9 पुस्तकांची टोटल किंमत मिळून जाणार. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये. 25 गुणिले 9 म्हटलं तर 225 रुपये झाली. हे एकूण 9 पुस्तकांची बेरीज, 9 पुस्तकांची एकूण किंमत. जर 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी किंमत 23 होती. म्हणजे 9 पुस्तक तर होतेच, आधी एक 9 होते, 10वं पुस्तक विचारात घेतलं तर सरासरी 23 होते. मग 23 गुणिले जर 10 केलं तर या 10 पुस्तकांची एकूण किंमत किती मिळते बेटा? 230 रुपये. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? बघा, आता ही 10 पुस्तकाची किंमत आहे आणि ही झाली सर 9 पुस्तकांची किंमत. तर एक 10 पुस्तकाच्या किमतीमधून 9 पुस्तकाची किंमत जर मायनस केली तर एका पुस्तकाची शिल्लक राहते, म्हणजे 5 रुपये शिल्लक राहणार. तर 5 रुपये असं 10व्या पुस्तकाची किंमत. तुम्ही याही पद्धतीने करू शकता, दुसऱ्या पद्धतीने सांगा सर, तर दुसऱ्याही पद्धतीने करू शकता. बघा, किती पुस्तकं म्हटलं तर 9. मानलं आपण असे 9 पुस्तक, 10व्या पुस्तकाची विचार केला तर किती होते म्हणते? सरासरी 23 होते. 23 होते म्हणते, बरोबर का नाही? 10व्या पुस्तकाची किंमत जर विचारात केली, मानलं आपण हे 10 पुस्तकं, यांची सरासरी किती आहे सर? 23. त्यामध्ये पहिल्या 9 पहिले जे काही 9, थोडा अंदाजाने घ्यायचा. पहिल्या 9 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे सर? तर 9 पुस्तकांची किंमत आहे सर 25 रुपये. पहिल्या 9 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? 25 रुपये. तर राहिलेलं जे काही शेवटचं एक पुस्तक आहे म्हणते, हे जे काही 10वं पुस्तक आहे, या 10व्या पुस्तकाची किंमत किती असेल? या पुस्तकाची किंमत किती? सर्वांची ॲव्हरेज किती आहे सर? 23 आहे. आणि या 9 पुस्तकांचा ॲव्हरेज किती आहे? 25 आहे. तर असायला पाहिजे होता 23, आहे किती? 25. किती जास्त आहे सर? 2 ने जास्त आहे. किती जास्त आहे? 2 जास्त आहे. किती पुस्तकामागं? तर 9 पुस्तकामागं. तर 9 पुस्तकामागं 2 जास्त, तर टोटलमध्ये किती जास्त? 18 जास्त. इथे जर 18 जास्त होत आहे तर इथे साहजिकच आहे 18 आपल्याला कमी करावं लागेल. इथे 18 जास्त आले तर 18 कमी करावं लागेल, जेणेकरून याचा बॅलन्स किती आला पाहिजे? 0. तर इथे 18 जास्त आले तर इथे 18 कमी करून टाका. तर इथे 18 कमी करायचे आहे, तर कोणापेक्षा? तर ज्या सरासरी जी काही दिली आहे त्याच्यापेक्षा 18 कमी. तर 23 सरासरी होती, त्याच्यामधून 18 जर मायनस झाले तर या 10व्या पुस्तकाची किंमत किती आहे सर? 5 रुपये. याही पुस्तकानं याही पद्धतीनं आपलं एकदम फास्ट उत्तर निघू शकते. चला, एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 आहे. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला, तर आता सरासरी 25 झाली. तर 10व्या खेळाडूच्या धावा किती? खरं काय? बघा, एका खेळाडूच्या क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 आहे. तर 9 गुणिले जर आपण 24 केलं ना, तर या 9 खेळाडूंच्या धावांची आपल्याला बेरीज प्राप्त होते. 9 चौक 36, 6 हातच्याले 3, आणि 9 दोन्ही 18, 18 नी 3 केली होते 21. तर 216 आली बेरीज. 216 काय झाली बेटा? बेरीज झाली 9 खेळाडूंच्या धावांची बेरीज. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या आणि तो बाद झाला, तर आता सरासरी 25 झाली होते. आता जे एक 9 खेळाडू होते, याच्यामध्ये आणखी एक खेळाडू आला 10वा, त्याच्यामुळे त्यानं काहीतरी सरासरी धावा काढल्या, म्हणजे काही धावा काढल्या असं म्हटलं ना. 10व्या खेळाडूने काही धावा काढल्या आणि तो बाद झाला, आता सरासरी किती झाली म्हणते? 25. तर 25 गुणिले जर 10 केलं तर या 10 खेळाडूंच्या धावांची बेरीज प्राप्त होते. 10 खेळाडूंच्या धावाची बेरीज किती झाली? मग 250 झाली. तर 10व्या खेळाडूच्या धावा का सांगा किती? तर बघा, 216 225 मधून मायनस करायचे आपल्याला, तर 250 होते आणि 216 मायनस करायचे आहे. हे किती खेळाडूचे आहे सर? 9. ही किती खेळाडूंची धावा आहे? 10. तर बघा, आता हे जे काही मायनस होणार, ठीक आहे, राहणार जो काही 10वा खेळाडू आहे त्याचे धावा राहणार. तर बघा, 10 मधून 6 मायनस झाले तर 4, हातचा परत दिला आणि इथं राहणार सर 3. बरोबर ना बेटा? तर 10व्या खेळाडूची धावा किती असेल सर? 34. तर 10व्या खेळाडूची धावा किती असेल? 34. तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने सांगा सर, त्याही पद्धतीने निघते, असं काही नाही. मानलं हे 10 खेळाडू आहे आणि यांची धावांची सरासरी किती आहे? 25. त्याच्यापैकी पहिले किती खेळाडू दिले आपल्याला? 9. हा 10वा खेळाडू असं मानला आपण. पहिले दिले आहे 9 खेळाडू, यांची सरासरी धावसंख्या किती दिली आहे? 24. सरासरी धावसंख्या दिली आहे सर 24, आणि या 10ही खेळाडूची सरासरी धावसंख्या किती दिली आहे? 25. आता बघा, दिली आहे 25, इथे किती आहे? 24. तर किती कमी आहे सर? तर 1 ची कमी आहे. 1 ची कमी किती खेळाडू मागं? तर 9 खेळाडू मागं. तर टोटलमध्ये किती कमी येणार सर? 9 कमी येणार. इथे जर 9 कमी होत आहे, तर इथे जर 9 कमी होत आहे, तर सर इथे 9 ना वाढ करावं लागेल. का? कारण की याचा बॅलन्स आला पाहिजे 0. त्याची उत्तर आलं पाहिजे आपलं 0. इथं 9 कमी होतात, इथं 9 वाढ करावं लागेल. तर कोणापेक्षा? सरासरीपेक्षा 9 न वाढावं लागेल. तर 25 सरासरी होती, त्याच्यामध्ये 9ची वाढ करावं लागेल. म्हणजे या 10व्या खेळाडूने किती धावा काढल्या सर? 34 धावा काढल्या. बघा, 25 आणि 9 किती होतात? 34. तर याही कंडिशनमध्ये आपलं उत्तर 34 येते. ठीक आहे ना बेटा? चलो आगे. यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2024. एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय दिल्यास 17 वर्षे. त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाची सरासरी 18 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? जे आतापर्यंत करत आलो ना, त्याच पद्धतीने याला पण सॉल्व्ह करता येते. बघा,
एका वर्गात मध्ये 39 मुलांचे सरासरी वय दिलं 17. तर 17 गुणिला दिलाय 39 मुलं आहे, त्यांचं सरासरी वय किती आहे बेटा 17. तर 17 गुणिला जर 39 केलं तर या 39 मुलांच्या वयाची बेरीज मिळणार आपल्याला, बरोबर का नाही. तर बघा आता करा आता गुणाकार. 17 किती होतं, 17 सर नाही माहित आपल्याला, तर 153 होते. 17 होते 153, हातचे आले सर 15. ठीक आहे ना, नाही तर आपल्याला गुणाकार करून बघावं लागेल. 17 153, हातचे आले सर 15. तर 17 त्रिक 51, 51 आणि 15, 51 आणि 15 किती होते सर, 51 आणि 15 होते 66. बरोबर आहे ना, 51 आणि 15 किती झाले बेटा 66. बरोबर, 663 बेरीज झाली. 663 गुणाकार आला. त्याच्यानंतर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांची सरासरी होते म्हणते 18 वर्ष. म्हणजे 40 विद्यार्थी होते, 39 होते, त्याच्यामध्ये एक वर्ग शिक्षक आला. मग आता टोटल संख्या किती झाली 40. यांची सरासरी वय किती झाले म्हणते 18 झाली. याच्यामध्ये कोण कोण आहे सर, 39 विद्यार्थी आहे आणि एक शिक्षक आहे. 39 विद्यार्थी आणि एक शिक्षक आहे. सरासरी वय किती झालं 18. 18 चौक किती होते बेटा, 18 चौक होते 72. 720. 720 आला यांची वयाची बेरीज. म्हणजे या 40 विद्यार्थ्यांचं वय जर विचारलं, त्याच्या विद्यार्थी प्लस शिक्षक हे लक्षात ठेवा. वयच होतं ना, हा विद्यार्थी आणि शिक्षक, याच्यामध्ये कोण कोण आहे, विद्यार्थी आणि शिक्षक. आणि याच्यामध्ये कोण आहे, फक्त विद्यार्थी, ओनली विद्यार्थी. आता बघा 720 झाली हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या वयाची बेरीज. 663 झाली हे फक्त विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज. तर बघा विद्यार्थ्यांचं वय जर काढून टाकलं आपण या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वयाच्या बेरजेमधून, तर कोणाचं वय शिल्लक राहणार, वर्ग शिक्षकाचं. तर वर्ग शिक्षकाचं वय किती सर, 10 मधून 3 मायनस झालं किती राहतं सर 7. हातचा परत दिला, 7 एकाच ऑप्शन मध्ये आहे. आणि 12 मधून जर 7 मायनस झाले सर 5 राहतात, हातचा परत दिला तर 57 वर्षाचे असेल शिक्षक. 57 वर्षांचे शिक्षक असेल. हे झालं त्याचं डिटेल म्हटलं तसं गुणाकार करा, आपल्याला उत्तर काढावं लागेल. ठीक आहे ना. आता आपल्या पद्धतीने कसं करायचं होतं सर, आता आपल्याला म्हटलं 39 मुलांचे सरासरी वय दिलं 17 वर्ष, त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 वर्ष होते. मानला हा शिक्षक आहे, याचंही जर वय मिळवलं तर सरासरी किती होते म्हणते 18 वर्ष. आणि हे टोटल विद्यार्थी किती आहे सर, हे टोटल जे काही विद्यार्थी आहे, हे शिक्षक म्हणजे यस मानूनला मी, तर टोटल विद्यार्थी सर 39 आहे. आणि त्याच्यामध्ये एक शिक्षकाचं वय मिळवलं तर सरासरी किती होते म्हणते 18. सरासरी किती होते म्हणते 18 वर्ष. आता बघा सरासरी किती होते म्हणते 18 वर्ष. 39 विद्यार्थ्यांचं सरासरी वय किती दिलं आहे सर 17 वर्ष दिला 39 विद्यार्थ्यांचं सरासरी वय. त्याच्यात जर शिक्षकाचं वय मिळवलं तर या 39 विद्यार्थी आणि शिक्षक यांचं सरासरी वय किती होते म्हणते 18 वर्ष. तर असायला पाहिजे सर्वांची सरासरी 18, परंतु इथं आहे किती 17. तर किती कमी आहे सर, 1 ची कमी आहे. 1 ची कमी किती विद्यार्थ्यांमागं सर, 39 विद्यार्थ्यांमागं कमी आहे. तर मग किती कमी होणार, 39 गुणिले 1 म्हटलं तर सर 39 ची कमी होणार. तर 39 जर इथं कमी होत आहे सर, तर इथे 39 आपल्याला काय करावं लागेल, वाढ करावं लागेल, जेणेकरून यांचं काय होणार, उत्तर 0 आलं पाहिजे. तर 39 कमी, ते 39 ची वाढ करावं लागेल. कोणापेक्षा, सरासरीपेक्षा 39 न जास्त असणार शिक्षकांचं वय. म्हणजे शिक्षकांचं वय किती आहे 18 प्लस 39. 18 प्लस 39 जर म्हटलं तर शिक्षकांचं वय किती आहे सर 57 वर्षाचे शिक्षक आहे. एकदम इझिली फास्ट एकदम पद्धतीने उत्तर निघू शकते आपलं गजब पद्धतीने. ठीक आहे. इथे नाही तर ह्या डिटेल जर म्हटलं तर डिटेल मी या पद्धतीने सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. नाही समजलं तर हे तुम्ही शॉर्टमध्ये पण करू शकता. आता मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला आता सांगायचं. परभणी जिल्हा पोलीस भरती 2024चा हा प्रश्न आहे. याचं तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगा उत्तर काय येणार. ठीक आहे. हा सरासरी हा टॉपिक शिकल्यानंतर तुम्हाला कसं वाटत आहे हा व्हिडिओ पाहून, ते पण तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. आणि आणखी याच्यामध्ये काही चेंजेस वाटलं तर ते पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगत राहा. ठीक आहे ना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.